रोटरी क्लब पैठणच्या नव्या कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात पवन लोहिया यांनी अध्यक्षपदाची, गजानन आवारे यांनी उपाध्यक्षपदाची तर बलराम लोळगे यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. मान्यवरांच्या उपस्थित आणि रोटरी सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाला क्लब ट्रेनर डॉक्टर व्हॅलेरियन फर्नांडिस, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सतीश लोणीकर आणि सहाय्यक प्रांतपाल प्रतीक नानावटी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रास्ताविका डॉक्टर व्हॅलेरियन फर्नांडिस यांनी रोटरी क्लब पैठणच्या तब्बल 47 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात क्लबने केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुणे सतीश लोणीकर यांनी महिलांच्या आरोग्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. गर्भाशयाच्या कर्करोगासह विविध आजारांचे वेळेवर निदान व्हावे यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 3 अत्याधुनिक तपासणी रुग्णवाहिका कार्यरत असून ग्रामीण भागातील महिलांना त्याचा मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक प्रांतपाल प्रतीक नानावटी यांनी रोटरी इंटरनॅशनलच्या जागतिक पोलिओ निर्मूलन मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत समाज हितासाठी सर्वांनी एकत्रपणे कार्य करण्याचे आवाहन केले. नूतन अध्यक्ष पवन लोहिया यांनी आपल्या मनोगतात आगामी वर्षातील उपक्रमाची घोषणा केली. गोदावरी नदी स्वच्छता अभियान हे वर्षातील सर्वात महत्त्वाचे अभियान म्हणून राबविण्यात येणारे असून मराठवाड्यातील सर्व रोटरी क्लबच्या सहभागातून व्यापक जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व विकासाच्या योजना, गरजू कुटुंबांना मदत तसेच विविध समाज उपयोगी उपक्रमांवर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलराम लोळगे यांनी केले तर आभार प्रदर्शन रघुनाथ चन्ने यांनी केले. या पदग्रहण सोहळ्यात डॉक्टर दीपक बगडिया, जोसेफ फ्रान्सिस, माजी प्राचार्य रामदास वल्ले, डॉक्टर डॅनियल इंगळे, बाळासाहेब माने, विष्णू बोडखे, डॉक्टर सकू झारगड, योगेश लोहिया, स्वदेश पांडे, संदीप लोहारे, कुणाल खताडे, उमेश टट्टू, हार्दिक सराफ, माऊली मुळे, बालाजी नलबे, जगदीश लोहिया, पंकज लोहिया यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.